मित्रांनो नमस्कार। आपण पाहत आहात DM न्यूज। 23 फेब्रुवारी 2025 रोजी 12 नराधम गुंडांनी परभणी लहुजी नगर येथील 9 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर बलात्कार केला। त्यातील फक्त 2 गुंडांना आरोपी केले असून इतर 10 नराधमांना परभणी पोलीस वाचविण्याचा नालायकपणा करत असून जवळपास इतर कारवाई पोलिसांनी थांबवली असल्याचे कारण की ती मुलगी मातंग समाजाची होती म्हणून का असा प्रश्न समोर येत आहे। याच्या विरोधात 10 मार्च 2025 रोजी सर्व समाज घटकातील नागरिक बालिका अत्याचार विरोधी मोर्चात सहभागी होऊन परभणी कलेक्टर ऑफिसवर धडकले। पाहूया त्या संदर्भातील एक रिपोर्ट। असं कोणी अशी विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीराव साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी। पाटील परभणीमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। 23 फेब्रुवारीला एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार घडलेला आहे आणि आज प्रचंड मोर्चा परभणीमध्ये निघालेला आहे। पब्लिकमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अनरेस्ट आहे, असंतोष आहे। लोकांची मागणी आहे की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली पाहिजे, जलदगती न्यायालयामध्ये चालवली पाहिजे। आरोपीला नार्को टेस्ट झाली पाहिजे आरोपीची, आणि जी पीडित मुलगी आहे, अल्पवयीन मुलगी आहे, एक कचरा वेचणारी मुलगी आहे, तिचं पुनर्वसन झालं पाहिजे अशी माझी मागणी शासनाकडे आहे। अध्यक्ष महाराज, 2 महिन्यापूर्वी पारवा या माझ्या मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये असंच बलात्काराचं प्रकरण घडलं होतं। शासन कुठं ना कुठेतरी कठोर कारवाई करणार आहे का? नवीन कायदे काय तयार होणार आहेत का? एक अल्पवयीन मुलीवर जर परभणीमध्ये कचरा वेचणारा जर बलात्कार होत असेल आणि तो आरोपी, आज मी तुम्हाला एवढे सांगू इच्छितो की प्रचंड मोर्चा परभणीमध्ये निघालेला आहे, त्याची नोंद शासनाने घ्यावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी। प्रवर्गातील अनेक समाज बांधव उपस्थित होते।